आज आम्हाला डीमार्टला जायचं होतं कारण की किराणा माल वगैरे ज्या काही गोष्टी होत्या ना पावसाळ्यात ज्या जमणार नाहीत करायला, तर त्या सगळ्या गोष्टी मला आणायच्या होत्या डीमार्टमधून. त्याच्यामुळे मग पटापट घरातली कामं आवरायला घेतली आणि सुरुवातीला पहिलं मी झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं, कारण आता उन्हाळ्यामुळे आहेत ना खरंच खूप सुकतायत रोज पाणी घालून. जो मी हॉलमध्ये लकी बांबू ट्री ठेवलाय ना, त्याला पहिलं पाणी वगैरे घालून घेतलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग गॅलरीतली ही जी काही झाडं आहेत त्यांना सुद्धा पाणी घालून घेतलं. आणि ह्या बाजूला मी इकडे गॅलरीत आहेत ना बेलपत्राचं झाड ठेवलं होतं, तर तिथे सुद्धा पाणी घालून घेतलं, कारण त्याला आहेत ना रोज पाणी घातलं तर तो जरा टवटवीत राहतो. त्यानंतर घरातली कामं वगैरे आवरून झाल्यानंतर मग निघालो आम्ही, कारण की ऊन पण खूप होतं नंतर, त्याच्यामुळे मग डीमार्टला जायला निघालो होतो. तिथे पोचल्या पोचल्या 6वीचं चालू झालं की मला ट्रॉलीमध्ये बसायचं आहे आणि मला बिस्किट हवेत, चॉकलेट हवेत, तर तिथे सगळ्या गोष्टी त्या चालू झाल्या. मग त्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टी घेत होतो. तिच्या आनंदासाठी आहेत ना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. तिथे रडून द्यायची नव्हती तिला. मग आम्ही ती काही जे बोलते ते सगळं आम्ही घेतलं होतं ट्रॉलीमध्ये आणि मी थोड्या वेळाने ते काढत होते सगळ्या गोष्टी. कारण हे क्रीमचे बिस्किटं, ते ओरिओचे बिस्किटं खरंच ते हेल्थसाठी चांगले नाहीत आणि मी जेव्हा घरी हे सगळ्या गोष्टी घेऊन येते ना, तेव्हा तिचं सारखं तेच चालू असतं की मला तेच खायला पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे आहेत ना आम्ही जितकं अव्हॉइड करता येईल ना, तितक्या सगळ्या गोष्टी आम्ही अव्हॉइड करतो तिला हे बाहेरचं खाणं देण्यापेक्षा. त्यानंतर आम्ही कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेलो होतो, तर तिला तिथे गॉगल्स दिसले आणि हे गॉगल आहेत ना, प्रत्येक वेळेला आम्ही कुठेही गेलो ना, तर घेत असतो तिला. पण ती 1 ते 2च दिवस टिकवते फार फार तर. मग काय डीमार्टला गेल्यानंतर परत एकदा तिला एक गॉगल घेतला आणि मग तिचं चाललेलं की माझं फोटो काढ, व्हिडिओ काढ आणि त्याच्यानंतर मला रेग्युलरसाठी सँडल बघायची होती, पण तिचं चाललेलं की मला सुद्धा बघायची. डीमार्टच्या सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यानंतर मग घरी आलेलो. खूप भूक लागली होती आणि 5 वाजलेले घरी येईपर्यंत. मग पाणीपुरी घरीच केली होती आणि असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल आणि माझ्या पेजवरती नवीन असाल, तर फॉलो करायला विसरू नका. बाय.